भक्ती करताना आपल्याला जी आवडेल, जी रुचेल आणि जी देवता आपल्या मनात असेल त्या देवतेला आपण आळवणं कधीही चांगलं. कधीही चांगलं की आपण अट्टाहासाचा कुठल्याच बाबतीत करू नये. का करू नये त्याचं कारण असं की परमेश्वर इतका दयाळू आहे की परमेश्वराने आपल्या सगळ्यांकरता एवढ्या विविध रूपामध्ये अवतार घेतले आणि जणू काही त्याने सांगितलं की बघा तुम्हाला यातलं माझं कुठलं रूप आवडते त्या रूपाची तुम्ही नामसाधना करा, सेवा करा किंवा सगळं करा. जे काही करायचे त्या पद्धतीत करा. किंबहुना मी काल त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं की काही जणांना असं की काही जणांचं आणि परमेश्वराचं म्हणजेच देवाचं थोडंसं वाकडं असतं. वाकडं अशा अर्थाने असतं की कधी कधी त्यांना असं वाटतं की फारच अतिरेक होतोय आणि हा देव आपल्या संसारामध्ये काही अडथळा निर्माण करतोय, काही डिस्टर्बन्स तयार करतोय. त्यामुळे काही देव वगैरे असं काही नाही. आपण असं जरी गृहीत धरलं तरीही शेवट मातृभूमी, मातृदेवता या तर देवताच आहेत. मग आपण त्यांच्याही नामात आपण रंगू शकतो आणि आपल्याला मानसिक समाधान. आजच्या काळामध्ये नितांत गरज कुठल्या गोष्टीची आहे तर या गोष्टीची आहे. घरात सगळे गडगंज आहे, 2 माणसं कमवत आहेत घरात किंवा एक मनुष्य कमवतोय सगळे, पण घरात मानसिक स्वास्थ्य नाही. या समस्येने ग्रासलेलं 12ने जग आहे म्हणलं तरी हरकत नाही. पण या 12ने जगाच्या खरं तर हे कधीच लक्षात यायला पाहिजे, कारण हे आज नाही तर इतक्या वर्षानुवर्षापासून आपले सगळेच संत सांगतायत की या सगळ्यावर जर मात करायची असेल तर केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे नामसाधना. आणि नामसाधना ही सुद्धा अशी की आपल्याला जे आवडेल त्या देवतेची नामसाधना आपण केली पाहिजे.